भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतात. त्या भगवंताच्या शुद्ध धम्माला जो धम्म या जन्मामध्ये सर्व प्रकारची फलप्राप्ती देतो आणि उच्चतम निब्बानं परमं सुखम, निब्बान या उच्च सुखाला पोहोचवतो असा धम्म की 2 किंवा 2 वर्षापूर्वीचे विकार 5 किंवा 10 वर्षापूर्वीचे विकार एका झटक्यामध्ये काढून टाकतो असा धम्म की जो या जन्मामध्ये सर्व प्रकारचे काम असो, दृष्टी असो, भव असो आणि अविद्या असो म्हणजे मोठे मोठे मुळा सगळ काढून टाकतो अंतर्मनातून. असा धम्म की पालन केल्याबरोबर कोणताही मनात विकार दबून राहू देत नाही, सारे विकार दूर करते. अशा शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या धम्मानी विनयामध्ये ज्या भिक्खू संघानी आपल्या स्वतःला परिपूर्ण समर्पण केलं होतं आणि समर्पित जीवनाने, डेडिकेट जीवनाने त्यांनी पूर्ण धम्म आणि विनय हे वाहून घेतला होता. आणि या धम्म आणि विनयाच्या आचरणाने त्यांच्यामध्ये इंद्रिय संवर बळ आलं, इंद्रिय संवर सामर्थ्य जागलं आणि निष्पाप निष्कलंक मन प्रवृत्ती बलवान झाली आणि ते भिक्खू संघ आपल्या स्वतःच्या संयमानं, स्वतःच्या अनुकंपेनं, स्वतःच्या
सर्व प्रकारच्या सहनशीलतेनं सर्व लोकाला आकर्षित करत राहिली अशी आणि आपल्या त्यागानं लोकांच्या मनात मैत्री प्रेम तळमळ जागवत राहिली व प्रज्ञेच्या तेजाने सर्व लोकाला तेजस्वी करून तेजो वलयामध्ये प्रत्येकाला ते आणत राहिले असा पूजनीय निष्पाप निष्कलंक अरहंत मार्गात जाणारा अरहंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज आपण या विश्वशांती बुद्धविहारामध्ये भदंत यश प्रज्ञा नंद बोधी प्रज्ञा बोधी महाथेरो यांच्या सर्व प्रकारच्या संयोजनामध्ये आणि व्यवस्थापनेमध्ये हे आध्यात्मिक शिबिर धम्माच्या संस्कारासाठी आयोजित करून एका चांगल्या कामाला सुरुवात केलेली आहे। हे स्थळ आणि पूर्ण येथील वातावरणाला पाहिल्यानंतर इथे असे शिबिर महिन्याला एक पाहिजे आणि म्हणून आणि जास्तीत जास्त संख्या ही 20 ते 25च पाहिजे। यामधून प्रचंड समाजात बदल याची लाट तयार होत राहील आणि म्हणून आपण सर्वजण पुढचं पाऊल या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे। भारतामध्ये महाराष्ट्रात धम्माचं कार्य कुठंच नाही, कोणीच करत नाही बरोबर। कोणी बुद्ध धर्मावर व्यवस्थित प्रवचन करत नाही। म्हणून या जागेवर जर काम सुरू झालं तर पुढे 10, 20, 25 वर्षामध्ये चांगले धम्मदूत चांगले धम्म प्रचारक तयार होतील आणि बाबासाहेबाला हवा असलेला बुद्ध धर्माचा प्रचारक या जागेवरून या प्रशिक्षणातून निर्माण होण्याची आशा आणि महत्त्वाकांक्षा ठेवायला काय हरकत नाही। या देशामध्ये सर्वात जास्त बुद्धाच्या धम्माची लाट निर्माण करण्यासाठी भिक्खू संघामार्फतच हे काम होण्याची गरज आहे आणि बाबासाहेबांनी त्यांना बुद्धिस्ट सेमिनरी म्हणून त्याचा गौरव केला होता आणि नव्या क्रांतीला यामधून सुरुवात होईल असे नव्या क्रांतीचे महान प्रणेता नवीन जिंदगी जगण्याचं ज्ञान देणारे आणि नवीन बुद्धांचा पाईक म्हणून सेवक म्हणून या धम्मामध्ये कार्य करणारे व पुनर्जीवन बुद्ध धर्माला देणारे महान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहू। आज आपण
या ठिकाणी शिबिरामध्ये बुद्ध विचार, बुद्ध संस्कार ग्रहण करतात. त्यामुळं मानव जन्मात जर आपण अगोदर कशाची ओळख केली असेल किंवा ओळख करायला हवी आहे तर कशाची ओळख केली पाहिजे? आपण कोणती ओळख मनात रात दिवस ठेवली पाहिजे? जर मानवाला मानव म्हणून जर सुखानं जगायचं आहे आणि उच्च आपली प्रतिभा जागवायची आहे आणि उच्च प्रतिमा निर्माण करायची आहे व लोकांच्या समोर आपल्याला चांगलं काही घेऊन जायचं आहे तर 3 गोष्टीची ओळख आपण रात आणि दिवस मनात ठेवली पाहिजे. केवळ या 3 गोष्टीवरच मानव जन्म हा बदलतो आणि सर्वांगाने तो पुढे उत्क्रांतीपर्यंत जातो. म्हणून कोणते 3 गोष्टी आहेत? या 3 गोष्टीमध्ये पहिली आहे सर्व मानव जातीचा अंधार दूर करणारे आणि परिपूर्ण या अविद्या जगातून मुक्त झालेले महान असे सम्यक संबुद्ध म्हणजे बुद्धत्वाचं ज्ञान देणारे. हे बुद्धत्व आपला आदर्श आहे. त्यामुळं बुद्धाला रात आणि दिवस आपण मनात जागवलं पाहिजे. बुद्ध जागवावा लागतो, बुद्ध मनात निर्माण करावा लागतो. बुद्ध मनात परिपूर्ण उमलत जाणारी सर्वात मोठी ती आचारसंहिता आहे आणि ती तरंगामध्ये प्राप्त होते. म्हणून प्रत्येक बुद्धत्वाचं तरंग आपल्यामध्ये आपण जागवण्यासाठी ती बुद्धत्वाची अनुभूती आपल्याला स्वीकारणं, त्याला आपण टच करणं हे या जन्माच्या प्रत्येक क्षणाला अनिवार्य आहे. त्याशिवाय आपल्याला खरं ज्ञान आणि खरी ज्ञानाची प्राप्ती होतच नाही. म्हणून हे बुद्धत्व ज्यांनी प्राप्त केलं ते सम्यक संबुद्ध यांची नेहमी आपल्याला श्रद्धेच्या बळातून अनुभूती घेणं अनिवार्य आहे. श्रद्धा नसेल तर तुम्हाला अनुभूती येणार नाही. नावापुरतं येऊन तुम्ही हात जोडले तर काही मिळणार नाही. बोलो बुद्ध भगवान की जय म्हणलं तर काहीच मिळणार नाही. भगवान बुद्ध की जय म्हणलं तर तुमच्या वाट्याला काहीच येणार नाही. आणि म्हणून बुद्धत्वाची अनुभूती बुद्धाच्या वेगवेगळ्या संबोधी अंगामध्ये मिळते. संबोधी अंग हे 7 प्रकारचे आहेत. त्याला 7 बोधांग म्हणतात. 7 बोधांग. आपण आपला आणि मानवाचा विचार थोडा करायला लागू. आपलं मन सामान्य माणसाचं मन म्हणून कसं वागते, आपण कसं राहतो. कधी आपल्यामध्ये खूप उत्साह येतो, असं वाटतं माझ्यासारखा उत्साह कोणाचाच नाही. मी एवढा उत्साहशील आहे, 100 पटीनं, 200 पटीनं, 500 पटीनं. आणि आपल्याला जाणीव होते की मी खूप उत्साहामध्ये आहे. तर कधी कधी आपण एवढे कंटाळा करतो, एवढे आळस करतो की काहीच करायची इच्छा होत नाही, जाऊ दे म्हणतो आपण. कधी आपण एवढे प्रेमानं वागतो तर कधी कधी एकदम गुस्सा येतो आपल्या मनात.
कधी कधी आपलं मन कारुण्यानं भरलेलं असते, करुणावंत, तर कधी आपल्याला क्रोध येत असतो, कधी कधी अनुराग येत असतो, कधी आपलं मन मैत्रीनं भरलेलं असते, पोत पोत मैत्री असते आपल्याला, तर कधी आपण तत्काळ चटकन घृणा करतो, द्वेष करतो. कधी आपण एवढे त्यागी आहोत असं वाटतं की माझ्यासारखं कोणी त्यागी नाही. आणि कधी कधी आपण एवढे हावरे बनतो, आपण एवढे लोभी बनतो की त्या लोभातून बाहेर पडणं जमत नाही. कधी कधी आपण या डोक्यानं सारं स्पष्ट जाणतो, आपल्याला क्लिअर कट, कुठं काय ठेवलं, कुठं काय ठेवलं, तिथं काय ठेवलं, तिथं काय ठेवलं. आणि कधी कधी असा गोंधळच्या गोंधळ उद्भवतो की कुठेही वस्तू सापडतच नाही. हुडकून हुडकून आपण परेशान होतो. कधी कधी आपण खूप प्रज्ञावंत आहोत अशी आपल्याला जाणीव होते. तर कधी आपली अवस्था मनाची हे भ्रमिष्ट होऊन जाते, अप्रज्ञावंत, अज्ञानाची. कधी कधी एवढे आपण उद्योगशील आहोत असं वाटतं की माझ्यासारखा उद्योगीच नाही. 200 पट, 400 पट, 600 पट. पण कधी आपल्यामध्ये कोणतंच काम कुठं करू नये, मस्त राहावं, खावं, खावं प्यावं आणि मस्त राहावं असं वाटतं. आणि अशा प्रकारची कधी या मनामध्ये अवस्था, तर कधी या मनामध्ये अवस्था. तर या दोन्ही अवस्था असतात. परंतु बुद्धामध्ये सदा सर्व काळ, रात दिवस पूर्ण अमर्याद करुणा, अमर्याद मैत्री, अमर्याद त्याग, अमर्याद तळमळ, अमर्याद उत्साह, अमर्याद पावित्र्य, अमर्याद प्रज्ञा, महाप्रज्ञावंत, अमर्याद त्यागी, अमर्याद उद्योगशील, अमर्याद लोकांसाठी धावपळत सुख आणि हित करण्यासाठी एक सारखी जीवनाची कसरत करतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला बुद्ध दिसतात. बुद्धत्वाची एक जाणीव करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कशी जाणीव करायची? जसं आपण गार्डन मध्ये फिरू लागलो तर आपल्याला हवेची जाणीव होते की हवा गारच्या गार लागला, काय थंड गार हवा आहे. जशी आपल्याला याची अनुभूती होती तशीच आपल्याला अनुभूती या बुद्धत्वाची होती. जसं एखादा व्यक्ती कर्ज घेतो आणि प्रचंड कर्जाचं ओझ तो वाहत वाहत येतो. मोबाईल पाहायचा टाइम आहे. एवढं मन आपलं चांगलं होते की असं वाटतं की आपल्या कर्जानं आपलं सारं बरं होऊन जाईल, आपला खूप सर्वांग विकास होईल म्हणून प्रचंड कर्ज घेतो आपण. आणि ते कर्ज फेडून फेडून, कर्ज चुक्त करून, कर्ज चुक्त करून, तेव्हा तो माणूस कर्ज घेऊन कर्ज फेडून फेडून बेजार होतो आणि त्याचं काय कर्ज फिटल्या जातच नाही. आणि तो कर्ज फेडण्यामध्ये एवढा परेशान, एवढा व्याकुळ, एवढा हतबल होतो की त्याला वाटते काय करावं तरी काय आता, आणि कसं काय इतकं कर्ज फेडावं. आणि तो एक दिवस कर्ज फेडून हिमतीनं कर्ज मुक्त होतो. आणि जसं त्याला कर्ज फेडल्याबरोबर कर्ज मुक्ती मिळते, जशी ती मनाची अवस्था असते तीच अवस्था बुद्धत्वाच्या अनुभूतीची आहे.
एखादा व्यक्ती गुन्हेगार होतो, त्याने 1 खून 2 खून 3 खून केलेली असतात, कधी कधी 5-5 खून त्याने केलेले असतात. पियाचं नाही, तोंडावर मारतोय तू तुला सांगलं होतं ना, येडपट सांगण्याला एकही त्याला सेन्स नाही. आणि त्याने 10 खून केलेले असतात आणि त्याला जन्मठेप काळ्या पाण्याची सजा झालेली असते आणि तो सजा भोगून पूर्ण नर्वस झालेला असतो. त्याची काय सजा कमी होतच नाही, कारण तो कौशल्य दाखवत नाही, तो इमानदारी दाखवत नाही, तो कला दाखवत नाही की मी खुर्च्या विणतो, मी हे पण विणतो, मी ते पण विणतो. त्याच्याकडून कोणतीही कर्तबगारी तो दाखवत नाही, म्हणून त्याची सजा कमी होत नाही. तो सजा भोगून मग त्याला एक टीचर मिळतो त्याला, आणि तो म्हणतो की तू आता शिलाईचं काम कर, कारण तो अगोदर टेलर असतो तो, आणि तो शिवून अनेक कपडे करतो, तो अनेक डिझाईनचे कपडे करतो, तो अनेक डिझाईनचे वेगवेगळे कपडे मार्केटमध्ये त्याची जातात, एवढी त्याची तिथं निर्मिती करतो तो. आणि त्यामुळं जेलच्या उत्पन्नामध्ये कमालीचा भर पडतो. मग त्याची सभा जेवढी काही त्याची गुन्हेगारीची सजा असते तो कमी करतो, कायद्याप्रमाणे त्याची सजा कमी होते. तर हा पुन्हा शिवून अनेक प्रकारचे कपडे तो निर्माण करतो, आणि यामुळं तो व्यक्ती त्या सर्व जेलच्या प्रशासनामध्ये नावाजला जातो. पॅन्ट शर्ट अनेक प्रकारचे कपडे, आणि त्याची आणखी सजा कमी होती. आणि एक दिवस तो जेलच्या गुन्हेगारी सजेतून, गुन्हेगारी त्या कारागृहातून मुक्त होतो. तो हाय लेवलच्या जजकडून की तुझी पूर्ण सजा मी मुक्त करतो म्हणते. आणि तो जसा जेलच्या बाहेर येतो, आणि जेलच्या बाहेर येऊन जेव्हा त्याला जेलच्या बाहेर पडायचा लाभ होतो, आणि ती जी त्याची मनाची अवस्था आहे ती बुद्धत्वाची अवस्था आहे, ज्याच्यात कोणता क्रोध नसतो, द्वेष नसतो, लोभ नसतो, मोह नसतो, क्रूरपणा नसते, जलसी नसते, घमेंडी नसते, तृष्णा नसते. अशी निर्विकार मनाची अवस्था म्हणजे बुद्धत्वाच्या अनुभूतीची अवस्था आहे. म्हणून प्रत्येकानं बुद्धत्वाच्या अनुभूतीमध्ये ते मिळवण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे, प्रचंड तप केलं पाहिजे. प्रचंड तपामध्ये 1 घंटा 2 घंटे 3 घंटे 3 घंट्यापेक्षा कमी नाही एवढं श्वासावर निर्मळ मनाची एकाग्रता करत आपण 4 घंटे 5 घंटे असं आपलं साहसी बळ, आपलं मनोधैर्याचं बळ आणि महत्वाकांक्षी बळ आपण जागवलं पाहिजे. यामुळे आपण लवकरच सर्व प्रकारच्या अविद्येतून मुक्त होतो. आपण तथागतांनी बोधिवृक्षाच्या खाली सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर बुद्धत्वाचे सारे अंग त्यांनी पूर्ण केले. तेव्हा ते भाव उद्गारले, त्यांच्या मुखातून असे उद्घोष निघले, अनेक जाती संसारं संधिविसं अनिबितं
गहकारं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः दुःख जाती पुनः पुनः सब ते फासुका भगा सब ते फासुका भगा गहकूटं विसंखितं विसंकारगतं चित्तं तन्नाहं खयमज्जगाति. भगवान म्हणतात अनेक जन्मापर्यंत मी आणि तुम्ही धावतच आहोत. हे धावणं माझं पळतच होतं, आणखी धावतच होतो. परंतु आता मी तुला ओळखलेलं आहे की तुला आता मी घर करू देणार नाही, मी तुला घरोबा करू देणार नाही. तुझे सारे वासाठी, तुझे सारे जाळे, तुझे सारे पिलर पूर्ण मुळा सकट मी उद्ध्वस्त करतो आणि तुझ्या सर्व मुळाला खणून 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 मी तुला छिन्न विच्छिन्न करतो. तुझा पूर्ण विच्छेद करतो मी मुळासकट. अशा प्रकारे भाव भगवान बुद्धांनी प्रकट केले होते. हे कोण आहे? हे जन्म जन्म आपल्याला भटकवणारी कोण आहे? या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्याची काही गंती नाही. इतके जन्म घ्यायला होते ती आहे तृष्णा. ही काम तृष्णा आहे, ही भव तृष्णा आहे, ही विभव तृष्णा आहे. आणि ती माणसाला या जन्मातून त्या जन्मात एक सारखी नेत राहते. जन्म जन्म के बंधन टूटे, जन्म जन्म के बंधन टूटे, जन्म जन्म के दुःख मिटे. सारे दुःख इथेच मिटले पाहिजे. याची देही याची डोळा. आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दुःख मिटलेलं, कायमचं संपलेलं कळालं पाहिजे. आणि अति उच्च सुख निब्बानाची निर्वाणाची प्राप्ती आपल्याला झालेली कळाले पाहिजे. म्हणून बुद्धांनी समग्र मानव जातीला या जन्मात उच्च सुख मिळवण्याची आणि मिळण्याची आशा दिलेली आहे. हे निब्बान काय आहे? हे निर्वाण काय आहे? सारीपुत्ताला भगवान बुद्धाचा उजवा हात मानलेला अग्रगण्य सेनापती, अग्रगण्य श्रावक सारीपुत्त अरहंत होते. त्यांना विचारलं की निर्वाणाचा अर्थ काय होतो? तेव्हा ते म्हणले निर्वाण म्हणजे विझून जाणं, दिवा विझून जाणं. दिवा विझून जाणं म्हणजे काय? म्हणजे आपल्या चित्तातल्या सर्व ज्या ज्वाला आहेत, ज्या अग्नी आहेत, कामाग्नी परिपूर्ण विझणं, तृष्णाग्नी परिपूर्ण विझणं, क्रोधाग्नी परिपूर्ण विझणं, मोहाग्नी परिपूर्ण विझणं, लोभाग्नी परिपूर्ण विझणं आणि द्वेषाग्नी परिपूर्ण विझणं, हेच निर्वाण आहे. पुन्हा एक अर्थ सांगलेला आहे की निर्वाण म्हणजे काय? तर आपल्या अंतरचित्तामध्ये एकही दोष शिल्लक राहू दे असं नाही. सर्व दोषातून परिपूर्ण मुक्त
बनणे म्हणजे निर्वाण, निब्बाण. सकाय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलबद्ध परामर्श हे 3. द्वेष, राग म्हणजे आसक्ती, हाव 120 प्रकारची हे 5. मान, तृष्णा, लोभ, अविद्या आणि ईर्ष्या, हेवा हे 10 प्रकारचे दोष जिथे शिल्लक राहिलेच नाही अशी आपल्याला आपण जीवन जगण्याची कला धम्मामध्ये शिकून आपलं मन परिपूर्ण दोष मुक्त करणं म्हणजे निर्वाण. हे बुद्धिमान माणसाला करण्याचं आचरण आहे. हे डोकेबाज हुशार माणसाला करण्याचं आचरण आहे. आणि म्हणून आपण स्वतःला किती निर्दोष बनवतो याचं आपण मूल्यांकन केलं पाहिजे. किती दिवसात मी निर्दोष होऊ शकेल? 10 दिवसात, 100 दिवसात, 1000 दिवसात आणि 1000 दिवसानंतर 101 दिवसात होईल असं आपण मूल्यांकन करून तेव्हाच होते, नाही तर होतच नाही. जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत होणार नाही. ठरवलं पाहिजे. जसं आपण बसलो, शांत बसलो आणि जरा असं कुबडं निघलं आपलं आणि असं कुबडं निघून असं जर वाकून बसलो हळूहळू हळूहळू डोळे लागतात. मग आणि आपोआपच डोळे लागतात. ती लागली डुलकी आणते म्हणते. आणि अशा प्रकारे ही डुलकी, ही सुस्ती, हे प्रमाद आपला सर्वात मोठा नाश करतो. सर्व विकासाला गती अवरोधक हे प्रमाद करते. तर पमादो मुच्चनो पदं असं भगवंतानी म्हणलं. जे प्रमादी आहे किंवा जे आळसेला आहे ते मेलेला मुर्दाच आहे. तुम्हाला मुर्दा बनायचं का? तुम्हाला असं बसा, तुम्ही असं बसा. हे असं बसल्याशिवाय तुम्ही होऊ शकत नाही अप्रमादी. पमादो मुच्चुनो, मुच्चुनो म्हणजे मृत्यू, पदंग म्हणजे त्या अवस्थेला पोचलेला, मुर्द्याच्या अवस्थेला गेलेला प्रमादी माणसाला भगवान मेलेला मुर्दा म्हणतात. म्हणून या गतीला, या दुर्गतीला तुम्हाला तुमची गिनती करायची नाही, तुमची गणना करायची नाही. तर अपमादो अमतं पदं, अप्रमादशीलपणा. अप्रमाद म्हणजे अमृत पद म्हणजे निब्बाणच आहे. ज्या प्रमादी झाला, परिपूर्ण विलक्षण उत्साहशील झाला, उद्योगशील झाला, त्याला निब्बाण प्राप्त होते. म्हणून आपण सर्वजण याप्रमाणे या अवस्थेला जाण्याचा परिपूर्ण निर्धार केला पाहिजे. आपल्या समोर उद्देश आणि ध्येय नसेल तर आपण कधीच लवकर उठणार नाही. घोरत राहू आपण. 5 वाजले तरी घोरणं सुरू, 6 वाजले तरी घोरणं सुरू, 7 वाजले तरी घोरूच लागला आणि पाय असे करू लागला. अशा प्रकारची आपली पूर्ण निष्क्रिय अवस्था होते. म्हणून 5ला 4ला उठलंच पाहिजे. 4ला उठलं तर खऱ्या जिवंत माणसाचं लक्षण आहे. आणि 4ला उठून पटकन रानामध्ये, पटकन आपल्या आवारामध्ये किंवा बाहेर जिथे आपल्याला मोकळं रान आहे तिथे आपण दरवाजा लॉक करून गेलं पाहिजे, कुलूपही लावून गेलं पाहिजे.
आणि मग आपण पूर्ण फिरलं पाहिजे 200 पावलं, आणि इकडनं तिकडं तिकडनं इकडं असं आपण फिरलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण मंगलमैत्री करत फिरलं पाहिजे. 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट. कशी मंगलमैत्री करायची पुस्तकात पाहून पण तुम्हाला म्हणता येईल, कारण सकाळी 5 वाजलेली असतं. अहं अवीरभूमी अव्ययं पज्याहोमि सुखीयतानं परिहरामि आम्वियं मह्यं आचार्यो पज्यया माता पितरो हितसत्ता मजमुख सत्ता अवीरी सत्ता अवीरवन्तु पृथिमाय दिशाय पश्चिमाय दिशाय उत्तराय दिशाय दक्षिणाय दिशाय पृथिमाय अनुदिशाय पश्चिमाय अनुदिशाय दक्षिणाय अनुदिशाय उत्तराय अनुदिशाय हेटिमाय दिशाय उपरिमाय दिशाय नीचिमाय दिशाय सबे पानं सबे भूतं सबे मंगलं सबे अमंगलं सबे देवं सबे मनुष्यं सबे अमनुष्यं विनिपातिकं अवीरवन्तु अव्यापजाहोमि अनिगाहोमि सबे सत्ता अवीरवन्तु अव्यापजाहोमि सबे सत्ता सुखी होन्तु सबे होन्तु च खेमिनो सबे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमा. ही भगवंताने शिकवलेली मैत्री भावना आहे की मी सुखी हो, सारे लोग सुखी हो. मी दुःखमुक्त हो, सारे लोग दुःखमुक्त हो. मी भयमुक्त हो, सारे लोग भयमुक्त हो. मी व्याधी मुक्त हो, सारे लोग व्याधी मुक्त हो. मी निर्गर्वी बनो, सारे लोग निर्गर्वी बनो. मी निर्वैरी बनो, सारे लोग निर्वैरी बनो. मी सुखी हो, मी सुखी हो. माझं मंगल हो, माझं मंगल हो, माझं मंगल हो. असं आपण मनत 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 भावना करत करत आचरण करत करत थोडा वेळ फिरत राहावं. आणि झोपताना जर असं तुम्ही केलं तर तुम्हाला स्वप्न कोणतंच पडणार नाही. तुमचे कोणतेच स्वप्न तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, त्रस्त करणार नाही. मी पुसदच्या स्टँडवर होतो तर मला थोडंसं 1-2 पेन्सिल घ्यायची होती म्हणून बाहेर आलो आणि ते घेऊन चाललो तर मला आवाज आला, भन्ते ओ भन्ते. म्हटलं बा मला कोण बोलवते. तर मी वळून पाहिलं असतं तर माझा उपासक होता तो, आणि तो कांबळे बँकेतला होता. तो आजही बँकेतच आहे. म्हणे घरी चलावंच लागतं. म्हणजे काम नाही, म्हातारी लय त्रास देऊ लागली, भयंकर त्रास देऊ लागली. मला तुम्ही तिला म्हणत नसाल आई तुझ्यामुळं आमचं सुख आहे, आमचा वैभव आहे, आमचे लेकरं बाळं पुढे चालले, आई
तुला सुख मिळो, तुला सुगती मिळो. म्हटलं आईला फुलहार घालत जाय, आईला अगरबत्ती लावत जाय, आईला कधी कधी तू दिवा लावत जाय आणि आईची ऋण समजत जा. मेलेल्या माणसाला जर तुम्ही विसरलात आईला किंवा बापाला तर तुमची मात्र काही खैर नाही. म्हणून आपल्या मेलेल्या आईला, आपल्या मेलेल्या वडिलांना, आपले मेलेले जे आपल्याला उद्धार करते आहेत त्यांना आपण स्मरण केलंच पाहिजे. इव्हन फॅमिलीमध्ये सुद्धा मेलेला पती, मेलेली पत्नी हे परस्परांना आपण स्मरण केलंच पाहिजे. आईच्या दुधाचं कर्ज आणि वडिलांच्या उपकाराचं ओझ कशानं चुकतं करतायत. तुम्ही काही जरी केलं तर ते चुकतं होऊच शकत नाही. त्या आई वडिलांचे तुम्ही 5-5 फुटाचे सोन्याचे पुतळे जरी घरात आणून ठेवलं तरी तुमच्याकडून त्यांचे उपकार परिपूर्ण फेरल्या जाऊच शकत नाही. एवढं वर्णन आपल्या भगवंताच्या आईवडिलाबद्दल धम्मदेशीना केल्या त्या प्रवचनात आहे. अंगुत्तर टीकामध्ये म्हणतात भगवान एखाद्या करत्या धरत्या मुलानं या खांद्यावर आपल्या आईला बसवलं, या खांद्यावर आपल्या बापाला बसवलं आणि समजा त्यांनी 100 वर्ष सेवा केली, खांद्यावरच पाणी पाजलं, खांद्यावरच चहा पाजला, खांद्यावरच न्याहारी चारली, खांद्यावरच आंघोळ दिली, खांद्यावरच जेवण दिलं, सर्व प्रकारची A to Z सेवा शुश्रूषा आई वडिलांची खांद्यावरच केली आणि ते 100 वर्ष. तरी सुद्धा भगवान म्हणतात आई वडिलांच्या उपकारातून असं जरा सुद्धा मुक्त होऊ शकत नाही. एवढे कोटी कोटी उपकार आई आणि वडिलांचे असतात. एक माणूस 10 पारमितेचं पालन करत करत बोधिसत्व बनतो. पण जीव ओतून तुम्ही पालन केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने केलं पाहिजे तुम्ही. आणि एक बोधिसत्व हा 10 पारमिता, उप-10 पारमिता, परमार्थ 10 पारमिता, 30 पारमिता पूर्ण करता करता तो बुद्ध बनतो. आणि बुद्ध बनल्यामुळं त्यांच्या अंगावर 32 लक्षणच येतात. हे 30 पारमितेचं फळ आहे. 32 महापुरुषाचे लक्षण येतात त्यांच्यावर आणि 80 उपलक्षण येतात. एक व्यक्ती बुद्धत्वाला गेल्यानंतर, बुद्ध झाल्यानंतर सुद्धा आपल्या आईचं कर्ज फेडायला त्याला जावंच लागतं. आणि भगवान बुद्ध हे आपला भिक्खू संघ जेव्हा खूप बलवान झाला तेव्हा ते आपल्या आईची आठवण करतात. जवळजवळ 1,00,000 भिक्खू अरहंत झाले होते आणि भगवान आपल्या आईची आठवण करून परचित्त विद्येच्या बलावर ते संकिसा पोहोचले. आणि संकिसा हे आग्र्यावरून जवळपास 300 किलोमीटर आहे. तिथे तावतीस भवन आहे आणि तिथे भगवान पोहोचल्याबरोबरच त्यांची आई आली आणि तिने भगवंताचं हे सकल रूप परिपूर्ण बुद्धत्वानं भरलेलं तेजो वलय त्यांच्या चेहऱ्यावर भगवंताच्या तिने हात जोडले. कारण तिने ऐकलं होतं
की हा जर बालक संसारात राहिला तर चक्रवर्ती राजा होईल, आणि हा जर बालक ग्रहत्याग करून गेला, महाभिनिष्क्रमण करून गेला, तर तो जगाचा मार्गदाता, जगाला प्रकाश देणारा सम्यक संबुद्ध होईल. आणि म्हणून आईला कळालं होतं की माझा बाळ बुद्ध होणारच आहे. तिने हात जोडले, भगवंताला प्रणाम केला, आणि बुद्धानं आपल्या आईसाठी पूर्ण धम्मदेशना दिली. जवळजवळ 3 महिने बुद्धाची ही धम्मदेशना चालली. त्याचा एवढा ग्रंथ आजही तुम्हाला पाहायला मिळतो. आपण लक्षात घ्या की जेव्हा बुद्धाला कळालं की आपली आई श्रोतापन्न मार्गातून श्रोतापन्न फळाला गेली, तिचे 3 संसार बंधन सुटले, सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलबद्ध परामर्श, तर भगवंतानी आपली धम्मदेशना आटोपती घेत घेत समाप्त केली. आई साधू साधू म्हणाली, आणि आई अंतर्धान पावली, आणि बुद्ध परत आली वैशालीला. तिथून वैशाली जवळच आहे. आपण सदा सर्व काळ बोधी मार्गाला जाताना आईची आणि वडिलांची नेहमी जाणीव करत जा. जपून 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 पुन्हा पुन्हा आईची आठवण करत जा, वडिलांची आठवण करत जा, आणि जात राहा. बाबासाहेबांनी पत्र लिहिलं रमाला की मी येत आहो, माझी बॅरिस्ट्री झाली, इंडिया गेटवर माझं जहाज येणार आहे. की लगेच ते पत्र आपल्या पेपरमध्ये आलं. बाबासाहेब जे पेपर काढत होते त्या प्रबुद्ध भारतामध्ये पत्र आलं, आणि साऱ्या मुंबईमध्ये इलाख्यात गेलं. तर त्या वेळेस 2 घंटे अगोदरच लोक हलग्याच्या हलग्या घेऊन आले. हे हजारो लोक आले तिथं, आणि हलग्या तर काय सांगूच नका, एवढ्या हलग्या आणल्या आणि बँड आणि वाजू लागले, आणि लाखोच्या गुलाबाच्या कळ्या बाबासाहेबाच्या अंगावर पडल्या. त्या जहाजात उतरल्या बरोबरच सारा इंडिया गेट, मुंबईचं वातावरण पूर्ण दणाणून गेलं. सर बाबासाहेब आंबेडकर की जय. आणि जगातला पहिला विद्वान बाबासाहेब बॅरिस्टर आला होता. का बॅरिस्टर का कमी होते का भारतात? विदा सावरकर बॅरिस्टर होता, गांधी बॅरिस्टर होता, बॅरिस्टर जयकर होता, बॅरिस्टर पूर्ण जिना होता, बॅरिस्टर सर्व प्रकारचे नेते होते. परंतु बाबासाहेबासारखा बॅरिस्टर कधीच दिसला नव्हता. आणि का गरीब कुळातला बॅरिस्टर फक्त बाबासाहेब होता. आणि त्यांनी आपल्या बॅरिस्ट्रीच्या बळावर सारं जग हलवून सोडलं बघा. आणि मग पुकार झाली तिथं, एकाएकानं हार घातले, आणि सर्वांचे हार बाबासाहेबच्या गळ्यात पडले. पुन्हा हार बाहेर काढायचे लोक, पुन्हा हार पडायचे, गळाच्या गळा भरायचा. आणि शेवटचा पुकार झाला रमाबाईचा. रमाबाईनं हार घातला आणि बाबासाहेबाच्या चरणावर तिने आपलं डोकं ठेवलं, आणि रमाबाई आपले अश्रू बाबासाहेबाच्या त्या पायावर टाकतच राहिली, रडतच राहिली रमाबाई. हे काय दुःखाचं ऋण नव्हतं की तुम्ही जरी परदेशात होता, पण मी इकडं तुमच्या या क्रांतीचं एक चाक मी बराबर सुरळीत ठेवलेलं आहे, मी बरोबर काम करत होते याची साक्ष होती ती. आणि बाबासाहेब म्हणले चला आता गाडीमध्ये बसा.
रमाबाई गाडीत बसली, हलग्या वाजल्या, वाजत वाजत बँड वाजले. काही अंतरावर बाबासाहेब गेले, लगेच मग त्याच्यातून आपली सुटका केली आणि ते प्रबुद्ध भारत प्रिंटिंग प्रेसजवळ पोहोचले. दादरला गोकुळ पेठला आणि तिथे पोहोचल्याबरोबर सह्या केल्या, संपादकीय तपासून पाहिलं, 1-2 सह्या करून 1-2 पेपर आणि 1-2 पूर्ण पत्र वाचले आणि चल रे म्हणे माझ्या आईकडे. आणि बाबासाहेब गाडीत बसले आणि त्यांची गाडी आईला भेटायला गेली. जाता जाता पोहोचली आईजवळ, साताऱ्याला गेली, रोडवर उभी राहिली गाडी. 100 फुटावर बाबासाहेबांनी जुते काढले, सॉक्स काढले आणि बाबासाहेब हात जोडत जोडत आई आई म्हणत म्हणत लहानग्या लेकरासारखं आई 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 म्हणत म्हणत बाबासाहेब त्यांच्या आईजवळ पोहोचले. त्यांच्या आईची समाधी तिथं होती. हात जोडून मोठ्या मोठ्यानं बाबासाहेब बोलत होते, आई आई तुझा भिवा आला, आई ग तुझा भिवा आला. तू म्हणत होती ना सर्वात मोठा हो भिवा, आई तुझा भिवा बॅरिस्टरवाला, मला बोल आई, आई मला बोल, आई मला बोल, तुझा भिवा बॅरिस्टर होऊन आला. असं बाबासाहेब ढसा ढसा रडत होते. तिथे सारे लोक ऐकायचे. 2 जण आले, त्यांचे दंड धरले, त्यांना खाली बसवलं. बाबासाहेबांनी अशी पोझिशन करून आपल्या आईला मंगल मैत्री दिली. 1.5 तास बाबासाहेब आईला मंगल मैत्री देत होते. याला म्हणतात प्रेम. किती वर्षापूर्वी त्यांची आई गेली होती, तरी सुद्धा कणभर सुद्धा बाबासाहेबांचं प्रेम आपल्या आई वडिलांना कमी झालं नाही. बालपणात म्हणायची भीमाबाई, भीमा सर्वात विद्वान बन, साऱ्या लोकांच्या पुढे जाय, सर्वात मोठा बन, भीमा सर्वात मोठा बन. अशा प्रकारची तिची तळमळ, तिची कामना, तिची मंगलमैत्री, तिचं प्रेम होतं. ते बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. आणि म्हणून आपण नेहमी आईचं ऋण स्मरणात ठेवत जावं. आईला सदैव संध्याकाळी फूल वाहून, फुलहार वाहून, दिवा लावून म्हणत जावं, तुला आई शांती मिळो, तुझ्या आशीर्वादानं मी सुखात आहे. आई माझं सारं चांगलं आहे. आई मी तुझ्यामुळे खूप चांगला झालो, तुला सुगती मिळो, तुला महान निर्वाण प्राप्त हो, असं म्हणून आपण आईची आणि वडिलांची दखल घेत जावी, त्यांना प्रणाम करत जावं. हे बोधी मार्गातलं फार मोठं अंग आहे. कारण ते जर अंग नसतं तर भगवान बुद्ध आईला आशीर्वाद द्यायला, भगवान बुद्ध आईला हे धम्मदेशना करायला गेले नसते. म्हणून बोधी मार्गातलं हे महाकारुण्याचं अंग आहे. आपण सर्वजण या अंगाला भरपूर परिपूर्ण करावं आणि या परिपूर्ण अंगामध्ये हे लाक्षणीय भाव ठेवला पाहिजे. याच्यामध्ये तीव्र तळमळ, तीव्र उत्साह आणि तीव्रता आपल्या मनामध्ये मैत्रीची जागवली पाहिजे आणि तीच माणसाला हे करायला मदत करत असते. ती आपण पुन्हा पुन्हा अनापानवर येत राहावं ही मंगल मैत्री झाल्यावर. कारण
आनापानवर आल्यामुळं मन शांत होते, स्थिर होते आणि बॅलन्स होते, ते समतेमध्ये येते ते मन. आणि मन समतेमध्ये फार मजबूत राहते. जे इकडे डगमगत नाही, इकडे डगमगत नाही, इकडे पडत नाही आणि इकडे पडत नाही. ही मनाची स्थितप्रज्ञावस्था आपल्याला आनापानमध्ये मिळत असते. हे 28 फळापैकी 3 फळं आहे. मन स्थिर होते, मन स्थितप्रज्ञ होते आणि मन समतोल होते. आणि मन हे असं मनोधैर्यानं पक्क बनत जाते. आपण लगेच मंगलमैत्री झाल्यावर आनापानवरती येणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातून आपण खचून जाणार नाही, आपण सुकून जाणार नाही. जरा सुद्धा आपण नर्वस होता कामा नये, जरा पण निराशा मनात येऊ देता कामा नये, जरा पण मन हे खिन्न आणि नाराज राहता कामा नये. एवढी आपण जिद्द वाढवली पाहिजे, एवढी आपण खूप महत्वाकांक्षा वाढवली पाहिजे. थोडा वेळ आपण या ठिकाणी इंट्रोल करूया, नंतर पुन्हा आपला वर्ग चालू होईल.